आम्ही आता आलो आहे गणेश अंधेर चालाय अंधेर चालाय अंधेर आम्ही आलोय नानाला चोलून घरी नेन काय नाही ते घरी अंधेर कोणाला न्यायचे कोणाला कोणाला न्यायचे डॉक्टरला अंजीर न्यायचे. हा हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. फ्रेश वातावरण झालंय आणि मम्मी मीन गुड्या आम्ही आलो इकडं भागामध्ये. खूप दिवसातनं जरा जास्त विकेंड भेटले. 3-4 दिवस झालं घरीच आहे. 2 दिवस झालं, अजून पुढचे 2 दिवस. सो जरा म्हणलं यावं थोडं सकाळ इकडं मस्तपैकी अंजीर वगैरे खाऊयात आपण आणि 1-2 पाहुण्यांना थोडे बॉक्स घेऊन जाऊयात अंजिराचे. त्याला आमच्यात वानावळा म्हणतात. वानावळाच म्हणतात ना का? वानावळा म्हणतात आमच्यात अंजीर घेऊन जायला. ते बघा इकडे आलोय, शाईन वगैरे लावली. हे पण आलंय. त्याला नीट बोलायला लावलं तर बोलत नाही. नीट बोल. नाही बोलायचं. ती मम्मी आली तिकडे सकाळ बॉक्स घेऊन. हे बघा बॉक्स. आमच्या टुले डॉक्टरला अंजीर नाहीच्यात. केडगावला जाणार आहे सोनू दादाच. तेव्हा म्हणलं द्यावं द्या. संपतच आल्यात अंजीर. पुढे बोल, मी बॅक कॅमेरा आल्यात संपत. पण थोडा वानावळा म्हणून जायचं तर म्हणलं द्यावा 1-1.5 किलो अशी अंजीर. आज काय अंजीर एवढी दिसत नाहीत पिकलेली, तरी पण सापडतील आपल्याला. मग काय ते अंजीर बघा सापडले चांगलंच अंजीर. बघा दिसतंय का सगळ्यांना? आता चला घेतलेले घामायला या ठिकाणी तोडायला. आणि अंजीर काय तुला काय अंजीर तुला कशाला पाहिजे? बघा गुडूने कॅच केला. चल खाली. इथनं जा, नाही पडत. त्याला इथनं भीती वाटते यायला. तर बघा आता इथं अंजीर तोडायचं चालू केलेलं आहे. आम्ही पण तोडतो थोडे. हे पाडशील. अंधेर गुण चालत माझ्या माग ये. काय माझ्या माग यायचं. हा लालो हा तुझं असं म्हण अंजीर काय अंजीर अंजीर सापडले पिकल्याला. या ना पुढे तुम्ही. हॅलो मला सापडला. बघ इथं पिकलेली येत. अंजीर पिकल. अंजीर करतो. पिकलेलं दाखव की मला. कुठे पिकलेलं सांग की. पिकलेली दिसतंय का? गुड्याला मस्त पैकी कामाला लावलंय तिने. मी आलोय बॅग घेऊन. काही कामधंदा नाही काय नाही. पण नाही मी पण काम करतोय. अजून बरंचसं काम आहे थोडं पेंडिंग. इकडलं रानातलं म्हणा किंवा बाकीच्या कोणतं बघूयात आता किती होतंय काम, काय होतंय. पण सध्या आजचं तरी किती जास्त नाही गावायचे आम्हाला. 2-3 किलो अंजीर गावतील. बिकॉज कालच तोडा झालेला आहे आपला. आणि काल तोडा झाला की कसं आता थोडं कमी झाली ना क्वांटिटी, त्याच्यामुळं गावात नाही अंजीर. बघू काय होतंय काय नाही. बघा आता पानगळती पण व्हायला लागली. इकडे जर बघितलं तुम्ही, हे बघा आता थोडा म्हणजे अंजिराचा भार संपत आलाय. आणि तसंही हा भाग थोडा याला करपा रोग झालता. हो त्याच्यामुळं हे बघा तिकडे बघून खास अशा पद्धतीने अंजीर हातात धरून खास. गुडू खातोय अंजीर. कसं लागलं सांग द्या. तुम्ही ठेवता सांडून भातून आमटी करून ठेवता. कसं आहे गुडू अंजीर? छान आहे. मम्मी अंजीर मी आता अंजीर पिकलं काढलं. चल मम्मी कुठे तोडते दाखव. मम्मी कुठे? मम्मी काय करते मम्मी? अंजीर
तू तोड आता ही अंजिरे बघ तुझ्या हाताला येईल. हा तिकडे बघून तोड दादाकडे बघून असं आहे. लाव ना. कोणत्या त्या बघ आता गुड्डू आमचा अंजीर तोडतोय. गुड्डूला अंजीर तोडायला शिकवलं. तोड ना. हा राहिला का गुड्ड्या. गुड्याला अंजीर तोडता येणार. इकडे चल तुझं नाव सांग. आणि पंपिन दोयल डका धुवून द्यायला फोन आहे. गुड्याला बोलायला लावलं की आधी म्हणतो हा आणि माईक अडकावलं की नुसतं हा नो करत बसतो. त्याची भाषा काही समजत नाही. नुसताच टाइमपास करायला येतो, बाकी काही करत नाही तो. अजून आता आपल्याला जायचंय दुसऱ्याकडे शेतात जायचंय. तिकडे पण आपण जायचंय. तर आज बघू किती वेळ भेटतोय काय भेटतोय मग ते पण तुम्हाला दाखवतो. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता कंटेंट फक्त आपल्या शेतातलंच येईल इकडे, बाकी दुसरं काही गावाकडे नाहीये. म्हणजे आहेत तसं पण आपल्याला टाइम नाहीये जायला. तर आपण आता शेतातच जवळ थांबणार आहे. बिकॉज परत मग एकदा तिकडे हिंदवडीला गेलं की 1 महिनाभर काय मला यायला भेटत नाही इकडे. सो आहेत तर इकडे पूर्णपणे एन्जॉय करून घ्यायचं, थांबून घ्यायचंय. चलो हे बघा आता आपण अंजिरा भरायला सुरुवात करणार आहे. हे बॉक्स पॅक करायचं आधी असं. बॉक्स पॅक झाल्यावर त्याच्यात एक पेपर टाकायचा. बस बाळा इथं चांगली चांगली अंजिरा दे मला. म्हणजे तू परत भरशील पुढच्या वर्षी. आणि ती खाणारच. काम करायचं. आपण शेतकरी आहे ना, रानातलं काम शिकायचंय. बघ अशी अंजीर भरायची. थांब ना. आधी हे बघा ही असला मुंडा असतोय. ही मुंड्याची अंजीर आहेत ना झालेली पूर्ण वर ठेवावं लागतं ते थर. ही बाजूला काढून मुंड्याची अंजीर. मुंडा काढायचा असा. थांबा. आणि ही थोडी कडक कडक आहेत ना अशी, ती खालच्या थराला लावायची. म्हणजे ती 2-4 दिवस म्हणलं तरी पूर्ण राहत्यात. मग झालेली अंजीर वरच्या वर संपून जातात. झालेला अंजीर बरं हे खा तुला चांगलं लागेल गोड. गुड्या तुका काय नाही ना आला. थांब कशी नको भरू. आता हे अंजीर आहेत ना, मला एवढा कटाळा आला होता. पण अंजिराच्या बागेत आलं ना, मला असं डोकं हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं ना. खास तर माझी ही लक्ष्मी अंजीर म्हणून मला इथं आलं ना पूर्ण समाधान होत. किती कटाळा आला तरी माझं अंजीर बघितलं की मला समाधान होतं पूर्ण. जरी जेवले नाही तरी भूक सुद्धा लागत नाही अंजीर बघून. दे माया काम आहे. एवढी क्वालिटी नाही अंजिराला.